छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया मोरया असोटा किल्ला तो आज आम्ही सर्व कार्यकर्ते पाहण्यासाठी प्रस्थान करीत आहे। सगळे कार्यकर्ते आमच्या वडमुखवाडीतले सर्व वासोटा किल्ल्यावरती ट्रॅकिंगसाठी बोटिंगने आम्ही इथून निघालेलो आहे। रात्री आमची मुक्काम झाला हॉटेलमध्ये आणि आम्ही आता इथून बोटिंगमध्ये प्रवास करीत आहोत वासोट्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय। मी अनिकेत काळोखे, राजाजी छत्रपती प्रतिष्ठानचे आमचे कार्यकर्ते बबन दादा कानोलकर यांनी तुम्हाला वासोटा किल्ल्याची माहिती दिली थोडक्यात मध्ये। विपुल दादा, मी अक्षय महाराज काळोखे, हेमंत तापकीर, ओम गिलबिले, बरेचसे आमचे नवीन कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याकडे प्रस्थान करीत आहे। वासोटा खूप सुंदर किल्ला आहे, जावळीतल्या खोऱ्यातला आहे। आता आम्ही चाललोय कोयना नदी, कोयना धरण आहे ना मित्रांनो, कोयना धरणाच्या याच्यातून आम्ही बोटिंग करीत आहे आता, नाही का। त्याच्यानंतर इथं सुंदर निसर्ग, त्याच्यानंतर पाणी, बोट, त्याचा आनंद घेत आहे। नमस्कार, माझं नाव विपुल विलास तापकीर। आम्ही सर्व मित्र परिवार आमचे वडमुखवाडीवरनं वासोटा किल्ल्यावरती फिरायला आलेलो आहे। आता हा जो किल्ला आम्ही पाहण्यात आलेलो आहे, हा किल्ला आम्ही शाळांमध्ये, पुस्तकांमध्ये किंवा बातम्यांमध्ये किंवा अनेक पेपरमध्ये हा किल्ला बघितला होता, वाचला होता। याच्याबद्दल माहिती होती की हा किल्ला इतका भयान आहे की पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे स्वराज्याविरुद्ध चाल करायचे किंवा त्यांना सजा म्हणून हा किल्ला इथं शिक्षेसाठी आणायचे त्यांना। त्यामुळे या किल्ल्याबद्दल आम्ही पुस्तकांमध्ये वाचून होतो, आता बघायला चालू आहे प्रत्यक्षात। महाराष्ट्रातील समस्त दुर्ग भटक्यांना डोळ घालणारा हा वनदुर्ग म्हणजे किल्ले वासोटा उर्फ व्याघ्रगड। भामनोलीपासून वासोटा गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी आपणास बोटीने प्रवास करावा लागतो। साधारणतः तासभराचा प्रवास केल्यानंतर कोयनेच्या घनदाट अरण्यात लपलेला अंगा खांद्यावर सुळका असलेला वासोटा आपल्या दृष्टिक्षेपात येतो। बोटीमधून पाय उतार होऊन आपण जंगलातील वन खात्याच्या चेकपोस्ट जवळ येऊन पोहोचतो। कोयनेच्या अथांग जलाशयाने या जंगलाला पूर्ण वेढलेले असल्याने मुळातच निर्जन असलेला हा भाग अजून दुर्गम झालेला आहे। चेक करतात, पाणी बॉटल चेक करतात, जेवण चेक करतात। वर जावळीच्या खोऱ्यामध्ये कोणी कचरा टाकू नको, कोणी पेपर, कोणी प्लॅस्टिक किंवा पाण्याची बॉटल टाकावं नाही म्हणून तिथलं सौंदर्य जपण्यासाठी, नाही का, सर्व पिशव्या, कॅरीबॅगी, नाही का, किशे जपत आहे, पाण्याची बॉटल। या अभयारण्यात अस्वल, बिबटे, रानगवे, विविध प्रकारचे साप भरपूर प्रमाणात असल्याने इथे काळजीपूर्वक वावर करायचा। येतो जावळी जातो गोवळी या वाक्याची पुरेपूर अनुभूती देणारा हा जंगलातील प्रवास आहे। सूर्यकिरणेही पोचत नसलेल्या गर्द झाडीने व्यापलेल्या या जंगलातून प्रवास करणे हे एक प्रकारचे विलक्षणीय साहसच आहे। या छत्रपती प्रतिष्ठान सर्व कार्यकर्ते आपण आता बोटिंगने प्रवास करून 1 तासाने आता आपण वासोटा किल्ल्याचा प्रवास करणार आहे। तो कमीत कमी 2 तासाचा असेल। 2 तास आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की 4:30ला तुम्ही सर्व किल्ला पाहून तुम्ही खाली यायचे आहे। परत टायमिंग ॲडजस्ट होत नाही,
रिटर्न हॉटेलवर जायला. तरी आपण सध्या आता वासोटाला प्रवास करीत आहोत. माझ्या मागे सर्वांनी या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. वन खात्याच्या चेकपोस्ट नंतर मिळालेल्या पायवाटेने काही वेळातच आपण गर्द झाडीत असलेल्या पाण्याच्या जिवंत झऱ्याजवळ येऊन पोहोचतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. अरे छत्रपती संभाजी महाराज की या झऱ्याकाठी एक दगडी चौथऱ्यावर मारुती आणि गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे. आपण या अनगड जागे असलेल्या मूर्त्यांना मनोभावे नमस्कार करून गडचढण चालू करायची. बघा हे सुंदर असं जंगल. आपण सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांनी वासोटा किल्ला काही दिवसांसाठी बांधला होता, तुरुंगवास बघण्यासाठी चाललो आहे. त्याच्यानंतर प्राचीन काल मंदिर जावळेच्या खोऱ्यामध्ये मारुतीरायाचं मंदिर आहे, गणपतीचं बी मंदिर आहे. जाता जाता आपण सर्वांनी इथून दर्शन करून बजरंग बलीकडून ताकद मागा वर चढण्यासाठी. जय बजरंग बली की जय, जय श्रीराम. गणपती बाप्पा. किल्ल्याकडे जाणाऱ्या या उभ्या चढणीच्या मार्गावर दाट वृक्षराक्षी असलेल्या आपणास फारसा थकवा जाणवत नाही. औंधाच्या पंतप्रतिनिधी यांची बायको ताई तेलीन हिने पेशव्यांविरुद्ध बंड पुकारले. काही काळ तिने पेशव्यांच्या सेनापती बापू गोखले यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. बापू गोखले एका पत्रात वासोटा किल्ल्याचे वर्णन करताना म्हणतात की डोंगर झाडी मनस्वी अडचण बहुत, डोंगर झाडी मनस्वी अडचण बहुत, किल्ला बहुत बाका, 7 कोस 2.5 तास झाडी तोडली तेव्हा मार्ग झाला. शेवटी महत्त्या प्रयासाने बापू गोखल्यांनी वासोट्यास समोरच्या जुना वासोटा नावाच्या डोंगरावर तोफा चढविल्या व किल्ल्यावर मारा केला. ताई तेलिनींनी प्रयत्नांची शर्क केली, पण अखेरीस बापू गोखलेंनी हा किल्ला जिंकून घेतला. एक एप्रिल 1818 मध्ये इंग्रजांनी वासोटा किल्ल्यावर वेढा घातला. इंग्रजांनी सुद्धा जुन्या वासोट्यावरूनच गडावर तोफांचा मारा सुरू केला. गडावर भास्करपंत नावाचा अधिकारी होता. त्याने इंग्रजांना चिवट झुंज दिली. इंग्रज इतिहासकार ग्रेन्सदप लिहितो, वासोटा किल्ल्यावर 20 तासांपर्यंत तोफांचा एकसारखा मारा सुरू होता. नंतर तो इंग्रजांनी हस्तगत केला. दिनांक 7 एप्रिल 1818 रोजी लढाई थांबवण्यात आली. अशा प्रकारे वासोटा इंग्रजांच्या ताब्यात गेला. लिंबू सरबत, लिंबू सरबत. बम बम बोले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. हर हर महादेव. धर्मवीर संभाजी महाराज की जय. बोला बाप्पू शेठ, काय म्हणणे? तुम्हाला एक पण ठेम नाही आला अजून? अजून येणारच आहे तेवढी.
सह्याद्री आणि त्याच्या आसमंतातील गडकिल्ले पाहण्याचा अनुभव काही विलक्षणच असतो. कित्येक डोंगर दऱ्या, पर्वतरांगा, अथांग जलाशय, घनदाट अरण्य, ओढे नाले ओलांडताना आपण जेव्हा या गडकिल्ल्यांच्या माथ्यावर पोहोचतो तेव्हा सह्याद्रीच्या दुर्गमतेची, राकटपणाची, रौद्रतेची आपणास खऱ्या अर्थाने जाणीव होते. आम्ही 25 ते 26 जण वडमुकाडीमधून राजाजी छत्रपती प्रतिष्ठान संध्याकाळी 5-5:30ला वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजेच बोटिंग क्लबच्या पायथ्याशी पोचलो होतो. त्याच्यानंतर रात्रभर टेंटला आराम केल्याच्यानंतर सकाळी 6 ते 7 वाजता आम्ही बोटीने 1.5 तासाचा प्रवास करून वासोट्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत. त्याच्यानंतर 1 ते 1.5 तासाची ट्रेकिंगनंतर अर्ध्यापर्यंत किल्ल्यावरती आलेलो आहोत. इथून पुढचा प्रवास आहे. सर्वजण येत आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे. अजून वरती जाण्यासाठी अर्धा तास लागणार आहे. तरी अर्ध्या तासानंतर संपूर्ण वरचा परिसर फिरून झाल्याच्या नंतर 4 वाजेपर्यंत आम्हाला बोटीपर्यंत परत यायला सांगितलेलं आहे. 4 ते 5 वाजेपर्यंत आपण सर्वांनी किल्ला उतरून खाली पायथ्याला जायचं असतं. 5 वाजता तिथून परत ती बोट आपल्याला जिथं आपले टेंट आहे, आपली राहण्याची व्यवस्था ज्या ठिकाणी आहे तिथे 1 ते 1.5 तासाचा प्रवास करून पोचवते. नमस्कार, मी अक्षय तापकीर. आम्ही वडमुकाडीतून साधारण 25-26 जण आलो होतो वासोटा किल्ल्यावर. आमचं राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि आम्ही पावणे 8ला बोटीतून बसलो. साधारण 1.5 तास लागला आणि किल्ल्या वेळेला इथपर्यंत यायला निम्मी झाडे तुम्ही पाहू शकता. तिथपर्यंत झाडे सावलीतून नंतरून अख्खा उन्हातून हे 2 तास 10:30 वाजता निघालो होतो तिथून. 10-20ला निघालो होतो तिथून आणि द्यायला आता वाजलेत 12:15 जवळजवळ. थांबले आम्ही 10 मिनटं. म्हणजे साधारण 1.5 ते पावणे 2 तास लागतात किल्ल्या वेळेला. चढाई खूप अवघड आहे. जय शिवराय. कसं आहे माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो, वासोटा हा किल्ला खूप सुंदर आहे पाहण्यासाठी. ह्या जंगलातून जावळीच्या जोपर्यंत दऱ्याखोऱ्यातून चलत येत नाही तोपर्यंत या वासोटा किल्ल्याचं महत्त्व कळत नाही. पण एक गोष्ट लक्षात राहू द्या, किल्ला सोप्पा नाही आहे. जय शिवराय. आज आम्ही गड ट्रेकिंगला सुरुवात केली 25-26 जणांनी. ट्रेकिंग करताना काय वाटलं नाही. निम्मी सावली होती, सावलीत पण शरीराचा एवढा घाम येत होता. पण शिवरायांचं महत्त्व त्याच्याशिवाय पण कळत नाही. तर आल्यावर ही या ठिकाणी गड का बांधला असावा, कारागृह का केलं होतं त्यावेळेस. आज आम्ही वासोटा किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी आलेलो आहे. छत्रपतींच्या काळामध्ये प्रसिद्ध असलेला हा किल्ला. या किल्ल्याचं ओळख म्हणजे महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला तुरुंगवास. या किल्ल्यावरती शत्रूंचे इथे तुरुंगवास होण्यासाठी हा किल्ला प्रसिद्ध होता. साधारण तासभरातच आपण गडाच्या कातोळकोरीव पायऱ्यांजवळ येऊन पोहोचतो. पायऱ्यांच्या मार्गाने 2 बुरुजांच्या बेचक्यात असलेल्या या भग्न प्रवेशद्वारातून आपण गडप्रवेश करतो. गडावर प्रवेश करताच समोर आपणास छप्पर नसलेल्या मारुतीरायाचे मंदिर दिसते. वासोटा किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे गडाच्या एका बाजूला घनदाट जंगल व कोयनेचा अथांग जलाशय आहे, तर दुसऱ्या बाजूला कोकणात झेपावणारे खोल कडे आहेत. वासोट्याच्या या कडेलोट बुरुजावरून आपणास बाजूला असलेल्या जुन्या वासोट्याच्या बाबूकड्याचे, सह्याद्रीच्या अजस्र डोंगर रांगांवरील सुळक्यांचे व तळकोकणाचे भेदक दर्शन घडते. सह्याद्रीचे हे राकट रूप डोळ्यात साठवून आपण आपल्या मार्गाने परत मारुती मंदिराजवळ यायचे.
मारुती मंदिराच्या उजव्या हाताला पाण्याचे तळे आहे. बाजूलाच पाणी साठवण्याची दगडी भांडी दिसून येतात. वासोटा किल्ल्यावर राहण्याची परवानगी नसल्याने व परतीसाठी बोटीकडे लवकर जायचे असल्याने वासोटा किल्ल्याच्या भेटीमध्ये नागेश्वर गुहा पाहायची राहूनच जाते. त्यामुळे घाईगडबडीत ती न पाहता आपण पुन्हा गडकिल्ल्याकडे न येता फक्त नागेश्वर गुहा पाहायचे नियोजन करू असे म्हणू आणि अशा रीतीने आपली गडफेरी पूर्ण होते. वासोटा किल्ला कोल्हापूरचा शिलाहार राजा भोज दुसरा याने बांधला असे म्हणतात. शिवकालामध्ये आदिलशाहीचा अंमल या गडावर होता. आदिलशहातर्फे शिर्के व मोरे गडाचा कारभार पाहत होते. जावळीचे खोरे जिंकल्यावर व अफजलखानाला मारल्यानंतर शिवरायांच्या ताब्यात हा किल्ला आला. नमस्कार, मी अनिकेत काळोखे. वासोटा किल्ला खूप छान आहे, खूप सुंदर आहे. फिरून झाला आमचा, वर गेलो, तिथला 2-3 ठिकाण होते, पॉईंट होते चांगले, ते पाहिले आम्ही. पाहिल्यानंतर तिथला आनंद घेतला. वर गेल्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवण केल्यानंतर खाली आलो. खाली आल्यानंतर परत आम्हाला उतरताना खूप मोठा अनुभव आला नाही का उतरण्याचा. त्याच्यानंतर सुंदर जंगल पाहायला भेटले, तिथले प्राणी पक्षी. वासोटा किल्ला पाहण्याजोगे आहे, आम्ही पाहिलेला आहे. तुम्ही पण या, खूप छान किल्ला आहे, आवर्जून या. नमस्ते, मी हेमंत तापकीर. आपण हा किल्ला वासोटा किल्ला हा असा म्हणता येईल की हा हॉरर फोर्ट ऑफ द महाराष्ट्र असं म्हणता येईल. खूप सारे इथं वन्य प्राणी, झाडी झुडपे आणि भयान शांतता.
असा हा किल्ला आहे आणि कोयना नदीचं पात्र त्याचं अद्भुत संगम असं या आम्ही नावाने प्रवास करत आलो. अशा रीत्या हा किल्ल्याच्या आम्ही आता परतीचा प्रवास करत आहे, सांगता आलेले आहे. खूप मस्त अनुभव आणि सगळ्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास आणि हे किल्ला अवश्य बघण्यासाठी यावे. नमस्कार. या ठिकाणी किल्ला आम्ही उतरलेलो आहे. 4 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं बोटीपर्यंत. तर आता आम्ही बोटपाशी चाललेलो आहे. इकडून बोटला जाण्यासाठी रस्ता आहे. इथून 5 ते 10 मिनटामध्ये बोटमध्ये जाईल. तर सांगायचं तात्पर्य असं की किल्ला अतिशय सुंदर आहे. जावळीच्या खोऱ्यातील हा किल्ला सर्वांनी, महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांनी, किल्लेप्रेमींनी पाहण्यासारखा आहे. तरी सर्वांनी एकदा नक्कीच वासोट्या किल्ल्याला भेट देण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यामध्ये 4 महिने हा किल्ला बंद असतो. साधारण हिवाळ्यामध्ये हा किल्ला चालू होतो आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये मे महिन्यापर्यंत, मे एंडिंगपर्यंत किल्ला चालू असतो. त्यानंतर पावसाळ्यात 4 महिन्यासाठी किल्ला बंद होतो. तरी ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी मी सांगितलेल्या वेळेमध्ये एकदा नक्की किल्ल्याला व्हिजिट करा. भेटूया पुढच्या किल्ल्यावरती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव.